नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. लोक म्हणतात की महाशिवरात्रीचं व्रत करताना जेव्हा आपण महाशिवरात्रीची कथा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा त्या महाशिवरात्री व्रताचे आपल्याला फल प्राप्त होते. तर चला सुरू करूया आपण महाशिवरात्री व्रताची कथा. ही कथा पूर्वीच्या काळामध्ये एक चित्रभानू नावाचा एक शिकारी होता. शिकार करून तो आपल्या परिवाराचं पालनपोषण करत होता, परंतु फार गरीब होता. त्यामुळे काही कारणाने त्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं, परंतु तो कर्जाची परतफेड करू शकला नाही. सावकाराने वारंवार पैशाचा तगादा लावला होता, परंतु तो देऊ शकत नव्हता. शेवटी एक दिवशी सावकाराने त्याला एका मंदिरामध्ये, शिव मंदिरामध्ये डांबून ठेवलं. तो दिवस होता चतुर्दशीचा. तिथे शिवकथा चालू होती, शिवपुराण चालू होतं. ह्या ज्या चित्रभानू आहे ह्याने त्या कथा ऐकल्या आणि त्याला फार आनंद झाला. संध्याकाळी तिथे तो सावकार आला आणि सावकाराने चित्रभानूला विचारलं, तू माझे पैसे परत करणार आहेस की नाही, की तुला अजून डांबून ठेवू? त्यावरती चित्रभानू म्हणाला, मला 2 दिवसाची मुदत द्या, मी प्रयत्न करतो तुमचे कर्ज परत करण्यासाठी. त्याने ठीक आहे, सावकार म्हणाला की ठीक आहे, तुला 2 दिवसाची मुदत दिली, परंतु जर तू 2 दिवसात पैसे परत करू शकला नाहीस तर मात्र मी तुला सोडणार नाही. चित्रभानू घरी गेला. तो अगदी टेन्शनमध्ये होता की आता काय करावे आणि काय करू नये. तो सकाळी बायकोला त्याने सांगितलं, मला सकाळी लवकर उठव. तो सकाळी लवकर उठला, तयार झाला आणि शिकारीसाठी आपला धनुष्यबाण घेऊन तो निघाला. खूप लांब तो जंगलामध्ये गेला आणि शिकारीचा तगादा धरून तो एका झाडावरती बसला. ते झाड कशाचं होतं माहिती आहे? ते झाड होतं बेलपत्राचं. नकळत तो बेलपत्राच्या झाडावरती चढला होता आणि त्या झाडावरती चढला होता ते झाड बेलपत्राचं होतं. आणि तिथेच एक त्या झाडाखाली एक छोटंसं शिवलिंगही होतं. बेलपत्राची पानं त्या शिवलिंगावर पडल्यामुळे त्या चित्रभानूला लक्षातही आलं नाही की तिथे शिवलिंग आहे. तो शिकारीची वाट पाहत झाडावरती बसला होता. आत्ता शिकार येईन, मग शिकार येईन, तो वाटच पाहत होता. आणि त्याला भूकही लागली होती, कारण त्याने काल रात्रीही काही खाल्लं नव्हतं आणि सकाळीही त्याला काही खाता आलं नाही. त्यामुळे तो अतिशय भुकेने व्याकुळ होता. तो कसे तरी ते शिकारीची वाट पाहत पाहत ते झाडाची पानं खाली तोडून तोडून टाकत होता आणि ती तोडलेली जी पानं होती ती नेमकी शिवलिंगावरती पडत होती. किती वेळ तरी त्याने वाट पाहिली आणि काही काळाने त्याच्यासमोर एक सुंदर हरिण आली. त्याला फार आनंद झाला. आता त्याला वाटलं की आता हे हरिण आपण एक तर पकडूया किंवा ह्याला मारूया. ह्याची जी खाल आहे ती खूप सुंदर आहे. जर मी हिला विकली तर मला छान पैसे मिळतील आणि आपण सावकाराचं कर्ज परत फेडू शकू. म्हणून त्याने धनुष्यावरती बाण चढवला. बाण चढवताच ते हरिण व्याकुळ झालं, तळमळून बोलू लागलं की थांब बाबा, मला काही मारू नकोस, मी गरोदर आहे. तू जेव्हा एक बाण चालवशील तेव्हा तू 2 जीवांचे प्राण घेणार आहेस. माझी आता प्रसव प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी काही काळातच प्रसव होईन. मी माझं बाळ माझ्या पतीकडे देऊन मी परत येते. दिलेला शब्द मी मोडणार नाही, एवढा विश्वास ठेव माझ्यावरती. तिचे हे शब्द ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली आणि त्याने तिला जाऊ दिलं. परंतु तू परत ये असं मात्र नक्की बजावलं. काही काळानंतर तो पुन्हा वाट बघत बसला की बाबा आत्ता दुसरं शिकार येईन किंवा ती जी गेलेली हरिण आहे ती परत येईन. आणि हे सगळं करत असताना तो पुन्हा झाडाची पानं तोडून तोडून खाली टाकत होता, जी पानं पुन्हा शिवलिंगावरतीच पडत होती. काही वेळानंतर पुन्हा एक दुसरं हरिण आलं. ते पाहून त्याला फार आनंद झाला. त्यांनी पुन्हा धनुष्यावरती बाण चढवला आणि तो बाण चालवणार तितक्यात ती हरिणही म्हणाली, थांब बाबा, माझ्यावरती तू बाण चालवू नको. तो म्हणाला, का? ती म्हणाली की मी आत्ताच ऋतुक्रियेपासून मुक्त झालेली आहे आणि मला आता पतीचा सहवास हवा आहे. ही माझी मनोकामना आहे आणि मी पतीच्या शोधामध्ये निघालेली आहे. मला माझं कार्य पूर्ण करून येऊ दे, ही माझी कामना मला पूर्ण करून येऊ दे. मी नक्की तुझ्याकडे परत येते आणि त्यावेळेस मात्र तू माझा जीव घे, मला काहीही हरकत नाही. तोही पुन्हा थांबला.
त्यानेही तिला बजावलं की बाई तू परत नक्की ये हां. तिनेही तिचा शब्द दिला आणि निघून गेली. तो पुन्हा व्याकुळ झाला की आता मी सावकाराचं कर्ज कसं फेडणार? मी 2-2 हरणी सोडलेल्या आहेत. आता परत जर कोणी मला शिकार मिळालं नाही तर मी सावकाराचं कर्ज कसं फेडू शकेल? बराच वेळ गेला. तेव्हाही तो झाडाची पानं तोडून तोडून खाली टाकत होता. काही वेळानंतर पुन्हा एक हरीण आली. तिच्याबरोबर 2 बछडेही होते. आत्ता मात्र शिकाराला फार आनंद झाला की एकाबरोबर मला 3-3 शिकारी मिळणार. त्या हरणीवरती तो बाण चालवणार. तितक्यात ती हरीण म्हणाली, थांब रे बाबा, माझी शिकार करू नकोस. मला ही माझी जी बाळं आहेत ना, ही मला माझ्या पतीकडे देऊन येऊ दे. त्याच्यानंतर तू हवं तर खुशाल मला मार, पण माझ्या बाळांचा जीव घेऊ नको. ही गोष्ट ऐकून तो शिकारी म्हणाला, मी काही मूर्ख दिसतो का तुम्हा लोकांना? मी आधीच 2 शिकार सोडलेले आहेत. आता तुलाही सोडू का? त्याही मला अशा शब्द देऊन गेलेले आहेत, तर परत येतील का? ती म्हणाली, मला त्यांचं तर नक्कीच माहिती नाही, पण मी माझ्या बाळांना मी माझ्या पतीकडे सोडते आणि मी तुझ्यासमोर नक्की हजर होते. हे शब्द ऐकून शिकाऱ्यालाही त्याच्यावरती दया आली. तो तिला म्हणाला, जा, मी वाट बघतोय तुझी. तीही निघून गेली. बराच वेळ असाच निघून गेला. पहिला प्रहर, दुसरा प्रहर, तिसरा प्रहर असा चालूच होता आणि शिकारी मात्र व्याकुळ होऊन ते झाडाची पानं खाली टाकतच होता. काही वेळानंतर तिथे एक अजून हरण आलं आणि त्याला बघून आत्ता मात्र शिकारी म्हणाला, मी ह्याला मारल्याशिवाय तर काही सोडणार नाही. आणि त्याने पुन्हा बाण त्याच्यावरती लावणार आणि त्याला काहीही न बोलू देता तो बाण चालवणार. तितक्यात तो म्हणाला की तू मला खुशाल मार. 3 हरणींना आणि त्या 2 बाळांना जर तू मारलं असेल तर तू मला नक्कीच मार, कारण त्या 3 हरणी ज्या आहेत त्यांचा मी पती आहे. त्या तिथे माझी वाट पाहत आहेत. जर मी तिथे गेलो नाही तर त्या व्याकुळ होतील. मग त्यांनी दिलेला शब्द त्या कशा पाळू शकतील? तर एक काम कर, मलाही जाऊ दे. मी त्यांच्याबरोबर पुन्हा तुझ्या समोर हजर होतो. शिकारी म्हणाला, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? तो म्हणाला, तू बाकी तिघींवरती विश्वास ठेवला ना, माझ्यावरही ठेव. आम्ही नक्की परत येऊ. शिकारी पण दयाळू होता. त्याच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली की बाबा हे जे 3 हरणी आहेत किंवा हा जो हरीण आहे ह्यांनी एकमेकांचा विचार केलेला आहे आणि शिकाऱ्याच्या मनामध्ये सुद्धा दया निर्माण झाली. काही काळानंतर हे सर्व जे 3 हरणी, त्यांचे 2 बाळं आणि त्यांचा पती हे सगळेजणं शिकाऱ्यासमोर हजर झाले आणि म्हणू लागले की मला अगोदर मार, मला अगोदर मार. प्रत्येकाचा हा अट्टहास पाहून त्या शिकाऱ्याचं मतपरिवर्तन होतं. शिकारी म्हणतो, ह्या जनावरांमध्ये जर आपापसामध्ये एवढं प्रेम आहे तर माणसामध्ये का नसावं? मी शिकार न करताही दुसरं काहीतरी काम करून नक्कीच सावकाराचं कर्ज आज ना उद्या मी फेडू शकेल, पण मला ह्या मुकप्राण्यांचा जीव घेण्याचा काहीही हक्क नाही. आणि त्याचं हे मतपरिवर्तन हे कदाचित त्याने वाहिलेल्या शिवलिंगावरच्या बेलपत्रामुळे झालं होतं. हळूहळू ते बेलपत्र तो वाहत जात होता. काही वेळाने त्याने त्या सर्व हरणांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, मी तुम्हाला मारू शकत नाही. आणि ती हरणं आनंदाने आणि सुखाने तिथून निघून गेली. तो जो शिकारी होता तो मात्र शिकारीच्या जागी तिथे तो बेलपत्र तोडून तोडूनच त्या शिवलिंगावरती वाहत होता. काही वेळाने तो झाडाखाली उतरला. उतरताना चुकून त्याचा पाय जो शिवलिंगाला लागला आणि त्या शिकारी जेव्हा झाडाखाली उतरला चुकून त्याचा पाय त्या शिवलिंगाला लागला होता आणि त्याने कशाला पाय लागला म्हणूनसाठी त्याने त्या जे शिवलिंग होतं त्याच्यावरची पानं हटवली. तर पाहतो तर काय, शिवलिंग. त्याने शिवलिंगाची माफी मागितली, नाक रगडलं, एकदम साष्टांग नमस्कार वगैरे घातला आणि काही काळाने, आश्चर्य म्हणजे काही काळाने तिथे साक्षात महादेव प्रकट झाले. त्याला शुभाशीर्वाद दिले आणि नकळत घडलेल्या शिवरात्रीच्या महाव्रताचं त्याला फल प्राप्त झालं. त्याच्या आयुष्यातले सगळे दुःख, दारिद्र्य दूर झाले आणि जेव्हा तो मृत्यू पावला त्यावेळी यमदेव त्याला घेण्यासाठी तिथे प्रकट झाले असता जे शिवगण आहेत ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं हा शिवभक्त आहे आणि त्याला त्यांनी कैलासामध्ये घेऊन गेले, महादेवाच्या चरणामध्ये. जेव्हा त्याचा पुनर्जन्म झाला त्यावेळीसुद्धा
त्याला महादेवाची कृपा लाभली आणि तो सुखी जीवन जगू शकला. महाशिवरात्री हर हर महादेवाचा व्रत जे सर्वांनी मनोभावे करावा आणि हे व्रत केल्यानंतर ही कथा वाचावी किंवा श्रवण अवश्य करावी, म्हणजे आपल्याला महाशिवरात्री व्रताचं फल प्राप्त होतं. तर बोला हर हर महादेव, शंभो महादेव, हर हर महादेव.